व पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 18 जानेवारी ते 25 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आल्याची आणि या महोत्सवातील जागतिक स्पर्धा विभागातील चित्रपटांची घोषणा महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी पत्रकार परिषदेत केली। पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात यावर्षी 51 देशांमधून आलेले 140हून अधिक चित्रपट दाखवले जाणार आहेत। पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नगाते आदी मान्यवर व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। यावेळीच्या चित्रपट महोत्सवाचे सूत्र चित्रपट एक आशा हे असल्याचे आणि त्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या चित्राची यावेळी माहिती देण्यात आली। या महोत्सवातील चित्रपट यावेळी सेनापती बापट रस्त्यावरील पवेलियन मॉल मधील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स आणि औंध भागातील वेस्ट एंड मॉल मधील सिनेपोलिस चित्रपटगृहात या 3 ठिकाणी एकूण 11 स्क्रीनवर दाखवले जाणार आहेत। नागपुरातले किंवा छोट्या शहरातले जे मुलं आहेत की ज्यांना ॲम्बिशन आहे मला ॲक्टर बनायचं आहे, पण ॲक्टर बनण्याचा रस्ता कसा असतो, आज ऑफिशियल वेनी सिनेमा निर्मात्याकडे दिग्दर्शकापर्यंत कसं पोचायचं याचं अत्यंत मौलिक मार्गदर्शन अभिषेक बॅनर्जी करणार आहे। हा या फेस्टिवलचा एक अतिशय वेगळा पैलू आहे। 10 तारखेला रविवारी एक अतिशय आगळं वेगळं पॅनल डिस्कशन आपण करतो आहे। विदर्भातले अनेक लोक मुंबईला फिल्म इंडस्ट्रीत जाऊन मोठे झाले, राजकुमार हिरानी, सुभाष घई अनेकांचे नावं सांगता येतील, राम लक्ष्मण, राजदत्त, पण आता असा ट्रेंड आलेला आहे की नागपुरात किंवा स्मॉल टाउन गाय जे म्हणतात त्यांच्या सेन्सिबिलिटीज इतक्या पॉवरफुल झाल्या आहे की ते एक पूर्ण निर्मितीक्षम असणारा पूर्ण लांबीचा फीचर फिल्म लांबीची इथे नागपुरामध्ये तयार करत आहेत।